मुंबईला जाऊन चॉकलेट खाणाऱ्याला आमदारकी भेटली, ते शंड झालं. हा शंड, त्यांनी 30 तारखेची तारीख घेतली होती, 30 तारखेला कर्जमाफी होईल. मग काल कृषी मंत्री भरणे म्हणे आधी म्हणे 30 जूनच्या आधीच शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार, आणि आता विधान भवनामध्ये म्हणतंय 5 जुलै नंतर भेटणार. अरे आधी नेमकं ठरवा ना कधी देणार आहेत ते, की देणारच नाहीयेत, की फसवच आहे हे सगळं. जसं तुम्ही अतिवृष्टीचं 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, त्यातला धतुरा बी शेतकऱ्यापर्यंत पोहोचला नाही, तशीच ही कर्जमाफी तर नाहीये ना. आणि ते चॉकलेट खाणारं कुठे आहे? शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसून विधान परिषद घेऊन तिकडं. आता माझं तोंड नाही चांगलं, मी बोललं की लय राग येतो, रडत बसतं परत. अरे लाजा वाटू द्या रे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या भावनांसोबत खेळत असताना तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? या महाराष्ट्राचा कृषी मंत्री फक्त नावालाच कृषी मंत्री आहे का? हातामध्ये काही हाई आहे का नाहीये, की फक्त नामदार आहे तुम्ही? अरे तुम्हाला जर जमत नाहीये ना तर सोडा त्या खुर्च्या. कशाला ती कर्जमाफी जाहीर केली जर द्यायचीच नव्हती तर? 30 जूनच्या आधी देणार होतात, आता 5 जुलै नंतर. आणि कारण काय? सही राहिली आहे म्हणे. सही करणं एवढा अवघड आहे? अरे तुम्हाला द्यायचीच नाही, तुमची दानत बी नाही आणि नियत बी नाहीये. तुम्ही सत्तेला चिकटलेली गोचिड आहात, सर्वसामान्यांचं, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं रक्त पिणारी गोचिड आहात. तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा वापर तुमच्या राजकारणासाठी करून घेणार. तुम्ही ना कर्जमाफी नीट देणार, ना सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देणार. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, ज्या दिवशी या महाराष्ट्रातला शेतकरी जागा होईल ना, त्यावेळेस त्याच्या खांद्यावरती आसूड आणि हातामध्ये रुमणं असेल. मग तुमच्या प्रत्येक फसव्या गोष्टीचा उत्तर हा शेतकरी तुमच्या ढुंगणावरती वार काढून देणार. वाघाचा ताच्यान शिवाचं डोलक टिप्पाणी संग डाम करते डांग करते लबाड लांडग डांग करते.